तर आता मित्रांनो आपण दिमापूरवरून गुवाहाटीला जायचं आहे आणि गुवाहाटीवरून हाजीपूर पटना करत आपण बुद्धगयाला जायचं आहे. तर आता आपण हे बघा गुवाहाटीला पोचलेलो आहोत आणि हे आहे समोर नेपाळी मंदिर गुवाहाटीमधील, जिथून आपल्याला कामाख्या देवी मंदिरात जाण्यासाठी बसेस मिळतात. ही जी हिरवी बस दिसते आहे ती बस कामाख्या मंदिरामध्येच चाललेली आहे. गुवाहाटी रेल्वे स्टेशनपासून चालत जास्तीत जास्त 5 मिनटं अंतरावर नेपाळी मंदिर आहे आणि नेपाळी मंदिरच्या तिथून आपल्याला कामाख्या मंदिराजवळ यायला बसेस मिळतात. AC बसेस मिळतात. 20 रुपये तिकीट आहे आणि कामाख्या मंदिराच्या एंट्रन्सपाशी ते आपल्याला सोडतात. हा बघा कामाख्या मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इथून वर जाण्यासाठी आपल्याला ओमनी मिळतात. ओमनी किंवा रिक्षा, त्या काहीतरी 10-10 रुपये घेतात आणि आपल्याला वरती मंदिरापाशी सोडतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही गुवाहाटीला उतरता, म्हणजे जर तुमची ट्रेन मुंबईवरून किंवा मुंबईवरून गुवाहाटीकडे जेव्हा येते, तुम्हाला टुवर्ड्स राईटला उतरायचं आहे, टुवर्ड्स राईट. कारण जर तुम्ही लेफ्टला उतरलात ना तर तिकडे सर्व तो ह्याचा एरिया आहे, म्हणजे ते मंत्रालय, विधानसभा वगैरे तो, आणि लॉजिंग आणि मार्केट हे सर्व तुम्हाला उजव्या हाताला मिळतं. त्यामुळे टुवर्ड्स गुवाहाटी म्हणजे मुंबई बिहार साईडने येताना, जयपायगुडी साईडने येताना टुवर्ड्स गुवाहाटीला आपण येतो तेव्हा उजव्या हाताला बाहेर स्टेशनच्या बाहेर यायचं आहे. हे बलीघर आहे, इथं बळी दिला जातो. बळीचं काम चालू आहे. हे मंदिर ब्रह्मपुत्रा नदी बघतोय आपण. बोटिंग वेलकम टू उमानंद. एक आयलंड आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, जिथे भैरवनाथाचं मंदिर आहे. तिथं जायला बोटीतून जायला लागतं. सरकारी बोटीचं तिकीट 100 रुपये जाऊन येऊन आणि प्रायव्हेटचं 200 रुपये. इथून ह्या वेगळ्या वेगळ्या आयलंडवर जायला गंडोला पण आहे, गंडोला रोपवे. नंतर आपण रोपवे बघू मिळतो काय. ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी मधोमध हे उमानंद मंदिर आहे. बघा इकडं पण ब्रह्मपुत्रा नदी आहे, समोर ब्रह्मपुत्रा नदी आहे, या बाजूला पण ब्रह्मपुत्रा नदी आहे. इथे यायला आपण होडीने येतो. 50 रुपये यायचे आणि 50 रुपये जायचे, 100 रुपये रिटर्न. वेलकम टू कामाख्या जंक्शन. चला मित्रांनो, आता आम्ही गुड बाय करतोय गुवाहाटीला आणि आता आम्ही कामाख्या जंक्शनवरून चाललोय हाजीपूर पटना. रात्री 10ची ट्रेन आहे. बरेचसे स्पॉट कव्हर केलेत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एक ठिकाण आहे पुढचं, बुद्धगया. कटिहार बिहार. मित्रांनो, आज 29 मे 2026 हाजीपूर स्टेशनला आम्ही उतरलो आहे. पुढचा प्लॅन आहे आमचा आता ह्याला जायचा, बोधगयाला जायचा. तर इथून पटनाला जाणार, पटना जंक्शन, आणि पटण्यावरून आम्ही बोधगयाला जाणार. तर आता बघूया. पटना 21 किलोमीटर, मुझफ्फरपूर 52 किलोमीटर, छपरा 57. आता इथं रामाशीष चौक आहे. त्या रामाशीष चौकातून
आम्हाला पटनाला जायला बस मिळेल. बिहारमध्ये तसं मी पहिल्यांदाच उतरलो ते, कारण आतापर्यंत बिहारवरनं गेलो आहे बऱ्याचदा, पण बिहारला उतरून हाजीपूर पटना हे बघायचा का योग नाही आला आहे. आज पहिल्यांदाच बिहारमध्ये उतरलो आहे. बघू आता पुढचा अनुभव कसा काय ते, कारण की आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बिहार आणि बिहारींबद्दल ऐकल्या आहेत. तर प्रत्यक्ष काय वाटतं आहे ते बघूया. हाजीपूर आणि पटना ही जोड शहरं आहेत, जसं आपलं मुंबई ठाणे तसं. बघू. पटनाची मेट्रो अजून सुरू नाही झाली, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पाटलीपुत्र बस टर्मिनल, पटनाचा बस टर्मिनल इंटरस्टेट आहे. इथून तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जायला बसेस मिळतील. समोरच मेट्रो स्टेशन आहे. मित्रांनो, हे गया रेल्वे स्टेशन आहे, बघतोय आपण. पटण्यावरून तुम्हाला गयाला तुम्ही रेल्वेने येऊ शकता, बसने येऊ शकता. साधारणपणे 2 ते 2.5 तासाचा जर्नी आहे. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा गयाला पटनावरनं येता तेव्हा टुवर्ड्स राईट साईडला जा, उजव्या हाताला उतरा तुम्ही. तिथे तुम्हाला हॉटेल्स पण मिळतील आणि तिथूनच तुम्हाला बुद्ध गयाला जायला गाड्या पण मिळतील, रिक्षा मिळतील, छोट्या बसेस मिळतील. आम्ही पण तेच करतोय. मिनट की देरी से चल रही है, इसलिए यहाँ 23:50 पर प्लेटफॉर्म स्टेशनमध्ये शिरल्याच तुम्हाला भगवान गौतम बुद्धांचं दर्शन होतं आणि आपण पुढील प्रवासाला सुरुवात करतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 31 मे 2026 आज आमच्या टूरचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवशी संध्याकाळचा फ्लाईट आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस आमच्याकडे स्पेअर होता. तर आम्ही बुद्ध गयाला भेट द्यायचं ठरवलं आहे. आता आलो आम्ही एवढी बुद्ध गयामध्ये. हे बघा समोर आमच्या जस्ट हॉटेलच्या समोरच बांगलादेश बुद्धिस्ट मॉनेस्ट्री दिसते. बुद्ध गयामध्ये वेगळ्या देशांच्या मॉनेस्ट्री आहेत. थायलंड मॉनेस्ट्री आहे, जॅपनीज मॉनेस्ट्री आहे, त्याच्यानंतर भूतानी मॉनेस्ट्री आहे, चायनीज मॉनेस्ट्री आहे. हे आमचं हॉटेल तुशिता. तर इथं आम्हाला 2,000 रुपयाला रूम मिळाली, AC रूम मिळाली चौघांसाठी, 4 बेड. तर चला चहा वगैरे घेतो आणि आपण पुढे बघूया बोधगयामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं इथे. मित्रांनो, आता आपण आलो आहे या 80 फूट उंच बुद्ध मूर्तीच्या समोर. तर ही 80 फूट उंच अशी मूर्ती आहे भगवान गौतम बुद्धांची. आणि बाजूला या ज्या बौद्ध भिक्खूंच्या मूर्ती आहेत ते त्यांचे 10 जे शिष्य होते ते 10 शिष्यांच्या मूर्ती आहेत. इथे 5 आहेत आणि ह्या बाजूला 5 आहेत बघा. तर उजव्या हाताला 5 आणि डाव्या हाताला 5 असे त्यांचे 10 शिष्य आहेत. मित्रांनो, हे आहे दाईजोको बौद्ध मंदिर. ह्या मंदिराची उभारणी चीनने केले. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थायलंड, चीन, इवन बांगलादेश यांनी इथं आपापली बौद्ध मंदिरं बांधलेली आहेत. जपान तर आहेच, भूतान आहे. तर प्रत्येक देशाने इथे आपापली. हे चायनीज आहे. चीन,
चिनी बुद्ध मंदिरामधील ही गौतम बुद्धांची मूर्ती अतिशय आकर्षक आहे, सुंदर आहे. ठंडा शरबत तैयार है, आइए पीजिए. मित्रांनो, हे आहे कर्मा मंदिर, बुद्धिस्ट टेम्पल. याची निर्मिती बहुतेक भूतान गव्हर्नमेंटने केली. भूतानची जी रॉयल फॅमिली आहे त्यांनी याची निर्मिती केली, कारण की जे आर्किटेक्चर आहे ते साधारणपणे तसं वाटतं आहे. तर अतिशय सुंदर रंगकाम, सुंदर बांधकाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि लाईन नाही, गर्दी नाही, शांतपणे या, दर्शन घ्या. असे सुंदर बौद्ध मंदिर आता आपण गया इथं बघतोय. अतिशय सुंदर असं आतील नक्षीकाम बघतोय आपण आणि भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तर भूतानच्या रॉयल फॅमिलीने बनवलेलं हे बुद्ध मंदिर, कर्मा मंदिर आपण बघतोय बुद्ध गया येथील. किंवा मित्रांनो बघा, वटथाई बुद्ध गया, म्हणजे आता तुम्हाला नावावरूनच कळेल की हे जे मंदिर आहे ते थायलंडचं गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट यांनी बनवलं आहे. विशेष करून ह्याला सर्व जे आर्थिक सहकार्य आहे ते थाई गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि थायलंड आणि भारत यांची मैत्री दृढ व्हावी म्हणून हे मंदिर थायलंड गव्हर्नमेंटने बनवलं आहे. तर आता तुम्ही बघताय थाई पद्धतीचं बुद्ध मंदिर. वेगळ्या वेगळ्या प्रकारची बुद्ध मंदिर आहेत. चीनी वेगळी आहेत, भूतानीज वेगळी आहेत, श्रीलंकेचं वेगळं आहे. बांगलादेशचं बघून मला जरा विशेष हे वाटलं, कारण बांगलादेश हा मुस्लिम कंट्री आहे, पण त्यांनी पण बुद्ध मंदिर दिलं आहे. तर आता आपण एंट्री करूया आणि बघूया थाई पद्धतीचं बुद्ध मंदिर. हे बघा, थाई बुद्ध मंदिरातील ही सुंदर अशी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपण बघतोय. आता आपण आलोय जय श्री महाबोधी विहार. हे जे मंदिर आहे हे श्रीलंकन गव्हर्नमेंटने बांधलं आहे. तर श्रीलंका आणि भारत यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचं फलित म्हणजेच हे मंदिर आहे. तर श्रीलंकेमधील जे बुद्ध मंदिरं आहेत त्या ठिकाणी असं नसतं, भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती असतात. मित्रांनो, हे आता आपण बघतोय तिबेटी पद्धतीचं बुद्ध मंदिर आणि इथं बाजूला हे राहण्याचं ठिकाण आहे, घर आहेत राहण्याची, ज्याच्यामध्ये जे उपासना करतात ते बौद्ध भिक्खू या ठिकाणी राहतात. तर हे तिबेटियन पद्धतीचं आहे. तिबेटी पद्धतीचं मंदिर. वेलकम टू महाबोधी महाविहारा टेम्पल. आता आपण मुख्य मंदिरात जात आहोत. साधारणपणे हे बघा, हे मुख्य मंदिर आहे. पण आता इथे बाहेर आपल्याला मोबाईल काउंटरवरती मोबाईल आणि सगळं जमा करायला लागेल, त्यामुळे याच्या पुढे आतमध्ये शूटिंग मला करता येणार नाही. पण महत्त्वाचं जे ठिकाण आहे ते हेच आहे, महाबोधी महाविहार टेम्पल. खूप सुंदर दगडी बांधकाम असलेलं टेम्पल आहे. आता हे जे तुम्हाला मी दाखवतो इथंच दाखवू शकतो.
कारण की आता इथं मला मोबाईल जमा करायला लागेल, आतमध्ये अलाउड नाही आहे. चला तर मग आता आतलं दर्शन घ्यायला तुम्ही स्वतः या, मी आता जाऊन दर्शन घेतो. मी पहिल्यांदाच भगवान गौतम बुद्धांचं इतकं उंच आणि सुंदर मंदिर पाहिलं. आतापर्यंत बुद्ध विहार पाहिले होते, पण हे खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण खूप चांगले चांगले छोटे छोटे स्तूपा आहेत, अशोक स्तंभ आहे, खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेलं बोधी वृक्ष आहे, म्हणजे जिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. लाईन वगैरे काही नाही, अतिशय शांतपणेचा दर्शन घ्या या. लुटमार नाही, चोरीमारी नाही, किंवा तुमचं मागणं नाही, काही नाही, सर्व अगदी शांतपणे. खूप खूप छान वाटलं आम्हाला. जे बौद्ध लामा होते त्यांनी आम्हाला सुंदरपैकी माहिती दिली सगळी. तर हे जे मंदिर आहे, हे मूळ मंदिर जे आहे ते अशोकाने याचे आधारशिला ठेवली साधारणपणे इसवी सन पूर्व 200-250च्या आसपास. त्याच्यानंतर पुढचं काम जे आहे ते समुद्रगुप्तने केलं साधारणपणे 4थ्या शतकात. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक गव्हर्मेंटने, ब्रिटिश गव्हर्मेंटने, इंडियन गव्हर्मेंटने त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि हे सुंदर आणि भव्य भगवान गौतम बुद्धांचं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. तर वर्थ व्हिजिटिंग आणि सुंदर जागा आहे. सगळ्यांनी या बुद्धगयाला. आपल्या लोकमान्य टिळक LTT वरून डायरेक्ट ट्रेन आहे गया. इथूनच तुम्ही नालंदा 70 किलोमीटर आहे. आता आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही जात नाही आहे. तुम्ही इथं जगन्नाथ मंदिर आहे बाजूलाच इथे, तर खूप सुंदर आहे. तर तुम्ही निश्चित या. आंबेडकर मार्केट, गयावरून पटणाला आलो आहे. पटना रेल्वे स्टेशनचं आणि सराउंडिंग तुम्ही बघताय. आता इथून थोडं जेवण वगैरे करून, कारण दुपारचे जवळजवळ 3:15 झालेत. आज 31 तारीख, ट्रिपचा शेवटचा दिवस. आता पटणावरनं फ्लाईट आहे 9ची. तोपर्यंत जेवण खावण टाईमपास करणार इथेच. चंपारण मटण खास तर आम्ही तर खायला आलो आहे बघा. चंपारण मीट हाऊस, खाऊजा मटण. तिथं या मडक्यामध्ये मटण बनवलं जातं. पटणाची स्पेशालिटी आहे ही, बिहारची. आणि आम्हाला तर आमच्या 4 थाळ्या आहेत, त्याचं कुठलं जे मटण हवं ते आपण घेऊ शकतो. हे लिट्टी आहे, राईस आहे. आपल्या समोर सगळं बनवून देतात. कोळशावर बनवतात. इंदिरा गांधी विज्ञान परिसर आणि त्याचं दुसरं नाव आहे तारामंडल. त्याच्या समोरच्याच गल्लीमध्ये आपल्याला हे चंपारण मीट, अहुना मटण आणि हे चंपारण मीट हाऊस अशी 2 मोठी दुकानं आहेत, जिथं या हंडीमधलं तुम्हाला मटण चांगलं आहे खायला मिळतं आणि एकदम रिजनेबल रेट आहे. नक्की जेव्हा तुम्ही पटणाला याल तेव्हा इथे हंडीतल्या मटणाचा आनंद नक्की घ्या. जयप्रकाश नारायण अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा पटना में आपका स्वागत है. आता आपण आलो आहे पटना एअरपोर्टला, ज्याचं नाव आहे जयप्रकाश नारायण. आणि इथून आता आमचं मुंबईसाठी फ्लाईट आहे. मग मित्रांनो, कसं वाटतंय आता बॅक टू मुंबई? से गुड बाय टू पटना, से गुड बाय टू 7 सिस्टर नॉर्थ ईस्ट. पटना इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये विमानाची वाट बघत मंडळी बसलेत.
फ्लाईट आम्ही विमान आमची वाट बघते. मुंबई. वेलकम टू मुंबई, द बिझिएस्ट एअरपोर्ट इन इंडिया. बघतोय आपण रात्री 12:30 होऊन गेलेत पण अजूनही गर्दी आहेच.